अध्यक्ष महोदय, महायुतीच्या सन्माननीय सदस्यांनी कौतुक करणं मी त्या ठिकाणी समजू शकतो, कारण ते आमच्या सरकारमधले पाठिंबा देणारे सगळे घटक आहेत. परंतु समोरनं आता भास्करराव इथं नाही आहेत, परंतु भास्करराव असतील किंवा काही सन्माननीय सदस्यांनी देखील अर्थसंकल्पाचं त्या ठिकाणी कौतुक केलं. त्याच्या मागचं कारण काय, खरोखरीच त्यांनी मनापासून त्याचं कौतुक केलंय का अजून त्याच्या पाठीमागं काही वेगळी भावना आहे? परंतु एकंदरीत हे सगळं कौतुक केल्यानंतर माझ्यासारखा कार्यकर्ता अध्यक्ष महोदय भारावून त्या ठिकाणी गेलेला आहे. माझा उत्साह वाढवण्यासाठी मला एकच म्हणावंसं वाटतं अध्यक्ष महोदय, ऐकल्या शिव्या दुनियेच्या झाली जरी बदनामी, हे काय कमी मजेसाठी मी तुम्हा आवडलो आहे, अशा पद्धतीचा अध्यक्ष महोदय एकंदरीत परिस्थिती आहे. वडेट्टीवार साहेब, जाहीरनामा किती पुढच्या 5 वर्षाचा असतो ना? 5 वर्षाच्या करता आम्हाला 5 वर्षाकरता निवडून दिले, आम्ही हे देणार आहे. आम्ही कधीच कोणी नाही म्हणलं नाही, मुख्यमंत्री नाही म्हणले नाही, एकनाथ नाही म्हणले नाही, आदिती नाही म्हणले नाही. तुम्ही तर कोर्टात गेला होता, काहीतरी म्हणले ते बंद करा. काही जण म्हणले चुनावी जुमला आहे. चुनावी जुमला असताना काल होळीला 3,000 रुपये दिले. ही गोष्ट लक्षात ठेवा. यावेळेस लाडक्या बहिणीनं यांना इतकं सारखं लाडक्या बहिणीच्या बद्दल बोलत होते की अजून लाडकी बहीण यांच्या मनामध्ये अशी ठाण मांडून बसलेली आहे. आता ती लाडकी बहीण आमची आहे, त्याच्यामुळे तुम्ही दोडके झाला आणि तिकडे बसला. त्यामध्ये समोरच्या बाकावरून कठोर उपाययोजना करा, लोकांना खुश करण्यासाठी आश्वासन देऊ नका. अध्यक्ष महोदय, आम्ही बघितलं ते गांडूळ असतं ना, गांडूळ ते इकडनं चालतं का तिकडनं चालतं कळतच नाही, ते दोन्ही बाजूनी चालतं असं सगळ्यांना वाटत असतं. तसं काही जण सन्माननीय सदस्य दोन्ही बाजूनी बोलतात. कधी कधी काही ठिकाणी थोडंसं झालेलं आहे, त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत. आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे, भगिनीचे पैसे परत घेणार नाही. ही योजना चालू ठेवणार आहे. या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे. परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे, हे पण मी ह्या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो. कधी कधी योजना येते, परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो. आम्ही दुरुस्त करणार आहे, त्याच्यामध्ये बंद करणार नाही. कधी कधी काही ठिकाणी थोडंसं झालेलं आहे, त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत. आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे, भगिनीचे पैसे परत घेणार नाही. ही योजना चालू ठेवणार आहे. या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे. परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे, हे पण मी ह्या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो. कधी कधी योजना येते, परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो. आम्ही दुरुस्त करणार आहे, त्याच्यामध्ये बंद करणार नाही. त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही. ज्याला गरज आहे त्यांना 100% आम्ही देणारच. त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही. वडेट्टीवार साहेब, जाहीरनामा किती पुढच्या 5 वर्षाचा असतो ना? 5 वर्षाच्या करता आम्हाला 5 वर्षाकरता निवडून दिले, आम्ही हे देणार आहे. आम्ही कधीच कोणी नाही म्हणलं नाही, मुख्यमंत्री नाही म्हणले नाही, एकनाथ नाही म्हणले नाही, आदिती नाही म्हणले नाही. तुम्ही तर कोर्टात गेला होता, काहीतरी म्हणले ते बंद करा. काही जण म्हणले चुनावी जुमला आहे. चुनावी जुमला असताना काल होळीला 3,000 रुपये दिले. ही गोष्ट लक्षात ठेवा. जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे, जी झाडू पोतना करणारी आहे, जी धुणं भांडी करणारी आहे, जी झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे, जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते, अशांच्या करता ही योजना आहे. कधी कधी काही ठिकाणी थोडंसं झालेलं आहे, त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत. आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे, भगिनीचे पैसे परत घेणार नाही. ही योजना चालू ठेवणार आहे. या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे. परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे, हे पण मी ह्या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो. कधी कधी योजना येते, परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो. आम्ही दुरुस्त करणार आहे, त्याच्यामध्ये बंद करणार नाही.
त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही. ज्याला गरज आहे त्यांना 100% आम्ही देणारच. त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही. समृद्धी महामार्ग आज झाला. काही लोकांनी त्यावेळेस विरोध केला होता, आम्ही पण त्या विरोधामध्ये होतो. जेव्हा या महाराजांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी 4 पटीचं 5 पट केलं, सगळे आमच्याकडनं निघून तिकडे गेले आणि पैसे घेऊन मोकळे झाले. तसंच शक्तीपीठाचं होणार आहे. विरोध करू नका. विकास बाबतीमध्ये हातात हात घालून पुढे चला. वडेट्टीवार साहेब, जाहीरनामा किती पुढच्या 5 वर्षाचा असतो ना? 5 वर्षाच्या करता आम्हाला 5 वर्षाकरता निवडून दिले. आम्ही हे देणार आहे. आम्ही कधीच कोणी नाही म्हणलं नाही. मुख्यमंत्री नाही म्हणले नाही, एकनाथ नाही म्हणले नाही, आदिती नाही म्हणले नाही. तुम्ही तर कोर्टात गेला होता, काहीतरी म्हणले ते बंद करा. काही जण म्हणले चुनावी जुमला आहे. अहो, चुनावी जुमला असताना काल होळीला 3,000 रुपये दिले. ही गोष्ट लक्षात ठेवा. जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे, जी झाडू पोतना करणारी आहे, जी धुणं भांडी करणारी आहे, जी झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे, जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते, अशांच्याकरता ही योजना आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा काही लिस्टमध्ये आल्यात. त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत. आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे, भगिनीचे पैसे परत घेणार नाही. ही योजना चालू ठेवणार आहे. या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे. परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे. यावेळेस लाडक्या बहिणीनं यांना इतकं सारखं लाडक्या बहिणीच्या बद्दल बोलत होते की अजून लाडकी बहीण यांच्या मनामध्ये अशी ठाण मांडून बसलेली आहे. आता ती लाडकी बहीण आमची आहे, त्याच्यामुळं तुम्ही दोडके झाला आणि तिकडे बसला. त्यामध्ये समोरच्या बाकावरून कठोर उपाययोजना करा. लोकांना खुश करण्यासाठी आश्वासन देऊ नका. अध्यक्ष महोदय, आम्ही बघितलं ते गांडूळ असतं ना, गांडूळ ते इकडनं चालतं का तिकडनं चालतं कळतच नाही. ते दोन्ही बाजूनी चालतं असं सगळ्यांना वाटत असतं. तसं काही जण सन्माननीय सदस्य दोन्ही बाजूनी बोलतात. अध्यक्ष महोदय, लाडक्या बहिणींच्या विषयी आम्हाला जी आपुलकी आहे, आदर आहे, याची आम्हाला जशी जाणीव आहे तशी आमच्या लाडक्या बहिणींना पण जाणीव आहे. मी सभागृहाला सांगतो, हा अर्थसंकल्प फक्त 1 वर्षाचा विचार करून आम्ही दिलेला नाहीये. उद्याची 5 वर्ष 2024 ते 29 आणि ती 5 वर्ष अशी आहेत की त्याच्यामध्ये कुणी जरी गमतीनं जरी म्हणलं की अमक्यानी मुख्यमंत्री व्हावा, तमक्यानी मुख्यमंत्री व्हावा, आम्ही पाठिंबा देतो. अरे तुमच्याकडे माणसंच नाही, कशाचा पाठिंबा देत आहे? मी नव्हता, परंतु सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव आणि मग इतर सगळे सन्माननीय असं म्हणून तेवढं ते सन्माननीय असं नाही. मग तुम्ही पण बोलत असताना काही पण बोलायचं. आता हा एक तर तुम्हाला भास्करराव माहिती आहे, 5 वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कोणी धक्का लावू शकत नाही. अध्यक्ष महोदय, हे सगळे बोलत असताना मी कधी त्यांना डिस्टर्ब केलं नाही. गप खाली मान घालून ऐकत होतो. ते मला इकडून मारत होते, तिकडून मारत होते, मी आपलं करत होतो. अध्यक्ष महोदय, गरीब बिचारच आहे ना, म्हणून तर इथं बसलो. जिसे निभा ना सकूं ऐसा वादा नहीं करता, जिसे निभा ना सकूं ऐसा वादा नहीं करता, जिसे निभा ना सकूं मैं बातें अपने ताकत से ज़्यादा नहीं करता. मैं बातें अपने ताकत से ज़्यादा, त्याच्यामध्ये अवकात होतं पण अवकात शब्द मलाच बरोबर वाटला नाही. त्याच्यामध्ये तमन्ना रखता हूँ आसमान छू लेने की, तमन्ना रखता हूँ आसमान छू लेने की, लेकिन औरों को गिराने का इरादा नहीं करता. स्मारक बांधा. अरे कुणाची स्मारक बांधा? कशाची स्मारक बांधा? नाहीतर 2019 मध्ये तुमची स्मारक बांधण्याची तयारी करा. 29 मध्ये कुणाची स्मारक? आम्हाला एवढ्या मतांनी निवडून दिलं म्हणून स्मारक बांधायला निघाला? काय आपण बोलतोय? उचलली जीभ लावली टाळ्याला. ही काय पद्धत झाली अध्यक्ष महोदय? किंवा 2024 मध्ये यांचा दारुण पराभव होऊन देखील
आम्ही तुमच्याविषयी कधी स्मारक तुमची बांधा असं म्हणलं? म्हणण्याचं कारण पण नाही. परंतु अध्यक्ष महोदय, ही कुठली पद्धत की 2000 आणि हो का त्यांना जर अरे म्हणता येत असेल तर मलाही अरे म्हणता येतं. जयंतराव आता नाही आहेत, परंतु सन्माननीय सदस्य जयंतराव पाटील साहेब नेहमीच त्यांच्या स्वभावाला अनुसरून कौतुकाला एक उपरोधात्मक अशा प्रकारची झालर देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. सगळ्या मंत्र्यांना, अजित पवारांना शरण त्या ठिकाणी गेल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. मला हे कळत नाही, ते इतक्या वेळेला अर्थमंत्री होते. मग अर्थमंत्री ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करतात त्यावेळेस काही त्या बाकीच्या मंत्र्यांनी काय त्या अर्थमंत्र्यांना शरण जायचं असतं का? खरं त्यांच्यासारख्या व्यक्तीकडनं अशा प्रकारची अपेक्षा शरण जाणं किंवा इतर काही गोष्टीचा उल्लेख, शब्दांचा उल्लेख करणं, अध्यक्ष महोदय, हे काही बरोबर नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.